हा मारला आहे सुंदर असा. मंडळी, आता आपल्याला कळलंच आहे की अदानी WMPL ही महाराष्ट्र राज्यातली सगळ्यात पहिली अशी विमेन्स T20 लीग होणार आहे आणि त्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा संघ जो भाग घेतोय तो म्हणजे रत्नागिरी जेट्स. एक थोडंसं अर्ज किया आहे तुमच्या संघासाठी. बघा, तुम्हाला कळेल मी काही नावांचा उल्लेख कसा आणि का करतोय ते. आता कोकण कन्यांचं दल मैदान गाजवेल बरं का. आता कोकण कन्यांचं दल मैदान गाजवेल आणि अख्खा महाराष्ट्र त्या स्मृती मनात जतन करेल. बरोबर, कसं वाटतंय? ऍब्सोल्युटली. कुठल्या शब्दावर मी भर दिलाय? स्मृती. बरोबर. स्मृती. ते काय ते आपल्या प्रेक्षकांना आपण नंतर सांगूच. पण मला असं वाटतं की मैदानावरच्या आणि मैदाना पलीकडच्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आलेले आहेत रत्नागिरी जेट्सचे टीम ओनर्स अनिल छाजेड आणि चिराग लुल्ला. कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? फार बरं वाटतं. इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. काहीतरी क्रिकेटसाठी करावं ही पहिल्यापासून इच्छा होती. त्याची सुरुवात मी 10 वर्षापूर्वी केली होती. 10 वर्षाचा प्रवास असा आहे माझा की एक मनात अशी घटना घडली की इथं आम्ही क्रिकेट एकत्र खेळायचो. बर. आणि मैदान मिळायला तयार नाही. बर. खेळायला. आता मैदान मिळायला तयार नाही म्हटल्यानंतर डोक्यात हा विचार आला की आपलं मैदान असावं. वा. इथून माझी प्रवासाची सुरुवात झाली. मग जागा शोधणे वगैरे 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 आणि शेवटी दापोलीत जाऊन मला एक मोठी जागा सापडली, जवळ 150 एकर. वा. आज आपलं एक क्लब रेडी आहे तिथे. क्या बात आहे. आणि त्याचं नाव आहे रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट. त्याचे बरेचसे अफिलिएशन्स पण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता दादा स्वतः आले होते, रोहित दादा, आणि त्यांनी तिथे अकॅडमी करायचा ठरवलंय. वा, क्या बात. सो हा प्रवास क्रिकेटचा जो आहे तो ह्या प्रकारे सुरुवात आहे. आणि ऑब्व्हियसली WMPL जेव्हा अनाऊन्स झाली त्यावेळेला आम्ही पहिला वी आर द फर्स्ट वन की आम्ही WMPL मध्ये आहोत. कारण आज विमेन एम्पॉवरमेंट, मुली चांगल्या करतात या सगळ्या फील्ड्समध्ये आणि ह्याचा आम्हाला फायदा घ्यायचा होता. आणि त्यातून जसं तुम्ही म्हटला की स्मृती हे नाव जास्त अट्रॅक्टिव्ह होतं त्याच्यामध्ये. आणि आम्ही म्हटलं ओके, आम्ही ही टीम घेऊया. आणि मग आम्ही ओनरशिप आम्ही एकत्र आलो सगळे. आम्ही म्हटलं आपण ही टीम ओन करूया आणि हा असा प्रवास. असं म्हणता येईल का की रत्नागिरी जेट्स हा जो संघ आहे त्यांचं स्वतःचं हक्काचं मैदान आहे त्यांच्याकडे? हो, नक्कीच आहे. रत्नागिरी जेट्सचं स्वतःचं हक्काचं मैदान आहे. आणि जेव्हाही केव्हा ही होम आणि अवे ह्या ज्या मॅचेस होतील तर वी आर प्रिपेअर्ड की आमच्याकडे एक मैदान असं आहे की जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. वाह वाह वाह. आपको कैसे लग रहा है यहाँ पे आके? बहुत बहुत अच्छा लग रहा है यहाँ आके. जैसे मैं बोल रहा था कि जैसे सर ने कहा 1 in 3 पीपल इंडिया में उनको क्रिकेटर बनना है बड़ा होके. राइट. मैं भी वही था, मेरे को भी बनना था, बन नहीं पाया. बाकी दो को एक्टर बनना है. बाकी दो को एक्टर बनना है. हाँ, क्रिकेटर जो बन नहीं पाया उनके ड्रीम्स तो शैटर हो जाते हैं. उनको लगता है माई किड विल बिकम अ क्रिकेटर नाउ, बट एटलीस्ट मैं क्रिकेट को कुछ दे पा रहा हूँ. राइट. बाय बीइंग इन दिस. So that was your thought process, that was your motivation, of course, to be one of the owners in to be WMPL. You want to be connected with the thing that you love all your life, even if it doesn't have any other gains. It gives you some mental peace. तो मेरे को वो चाहिए था कि at least I stay close to the thing that I love. Amazing. Yes. सर, तुमच्या संघामध्ये अनेक एक से एक अप्रतिम असे खेळाडू आहेत. तर त्यांच्याबद्दल काय सांगाल आम्हाला? कोणाचा खेळ बघण्यास तुम्ही उत्सुक आहात? सगळ्यात महत्त्वाचा स्मृती. आज स्मृती मंदाना इज ऑलवेज कम्पेअर्ड विथ विराट कोहली. म्हणजे आज विमेन्स विराट कोहली असं तिला म्हणतात. बरोबर. आणि पॉप्युलॅरिटी भयंकर आहे. ती पण म्हणजे तिचं जर लाईफ स्टोरी तुम्ही बघितली तर ती पण एक छोट्या गावातनं स्ट्रगल करून आणि बऱ्याच गोष्टी करून ती त्या लेवलला पोहोचली आहे जिथं एक लक्षात येतं की ह्या मुलींना मेहनत जर केली तर त्याचं फळ मिळू शकतं. बरोबर. आणि ते फळ तिला मिळतंय आणि आज ती पॉप्युलॅरिटी मिळते तिला. तर ते एनकॅशमेंट करणं हे तिचं फक्त हे नाही आहे, तर बाकीच्या ज्या मुली खेळतात आहे तिच्याकडे बघून त्यांना तो इन्स्पिरेशन यायला पाहिजे की आपणही उद्या जाऊन IPL किंवा इंडियासाठी खेळायचं आहे, हा त्यांचा ध्येय असला पाहिजे. तर ह्या मुलींचं बेसिकली हा करिअर जो आहे ह्यांना एक एक्सपोजर या WMPLच्या माध्यमातून मिळते आज. बरोबर. जे महाराष्ट्र क्रिकेट स्वतःहून करतंय आणि मला वाटतं ही दिस इज द बिगेस्ट लीग
म्हणजे आता आपल्या भारतामध्ये अशी एवढी मोठी लीग कोणी खेळत नाहीये, बरोबर. ज्याच्यामुळे प्रत्येक टीमला 8 ते 10 मॅचेस मिळणार आहेत खेळायला. युजली काय होतं, सगळ्या नॉकआउट स्टेजमध्ये येतात, 4 टीम असतात, नॉकआउट स्टेजमध्ये जातात आणि नॉकआउट झाले की बाहेर पडतात. इथे तुम्हाला लीग खेळायची आहेत, तर मॅक्सिमम एक्सपोजर आहे, तुम्हाला परत बाउन्स बॅक करायला चान्स आहे. आणि स्मृती असल्यामुळे आणि इतर टीममध्ये पण चांगल्या मुली आहेत ज्या इंडिया खेळलेल्या आहेत, त्यांच्याकडे बघून सुद्धा यांना इन्स्पिरेशन घेऊ शकतं या मुलींना. Do you think it is a very good thing for the emerging talent to get to play with the likes of Smriti Mandhana in the same team? 100%. I think that this is one of the biggest stages when it comes to local cricket, if not IPL, I mean WPL and international cricket. This is a very big stage. We have selectors from all over the country who come and watch. This is the first year and we hope that, you know, this just grows and grows with time. MCA is doing a lot of work which we are seeing, and you know, we are very happy that these young girls have such a good foundation to come out, express themselves and show that this is what we've been practicing 10 months for. So they have that whole thing for them lined up. मला असं वाटतं बरेचसे संघ तन मन धन अर्पण करून खेळतील, तुम्ही तन मन धन अर्पण करून खेळाल. पण सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की महाराष्ट्र राज्यात ज्या काही स्त्री आहेत ज्यांना क्रिकेटकडे वळायचं असेल, किंवा अनेक तरुणी असतील, कदाचित अशाही मुली असतील ज्या वयाने लहान आहेत पण त्यांना असं वाटत असेल की आपण क्रिकेटकडे वळावं, क्रिकेटकडे करिअर म्हणून बघावं, बरोबर. तर त्यांना एक चान्स देण्यासाठी किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमचा संघ काय पावलं उचलतो? मी तुम्हाला सांगतो, हे आमचा संघ नाही तर महाराष्ट्र क्रिकेट स्वतः हे त्यांनी झोन्स केलेत आता 5, आणि त्या 5 झोनमध्ये त्यांच्या डिस्ट्रिक्ट्स आहेत. म्हणजे प्रत्येक झोनमध्ये साधारण 5 ते 6 डिस्ट्रिक्ट्स आहेत. आता महाराष्ट्रामध्ये 30 ते 32 डिस्ट्रिक्ट्स आहेत आपल्या, त्या सगळ्या त्या 5 झोनमध्ये यांनी कव्हर केलेल्या आहेत. आता ह्या कव्हर कशा केलेल्या आहेत त्यांनी, की त्या 4 ते 5 डिस्ट्रिक्टचे मुलं किंवा मुली ज्या काही त्या एका लेवलला खेळतात त्यांना एका ठिकाणी ते कॅम्प करणार आहेत. मग त्यांचं बेसिकली इट्स लाईक हंटिंग, तुमचं टॅलेंट हंटिंग चालू होतं त्याच्यामध्ये. आणि ज्या मुली टॅलेंटेड आहेत त्या कॅम्पमध्ये राहतील आणि मग त्या स्वतःच्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन त्या डिस्ट्रिक्ट लेवलला क्रिकेट खेळतील. डिस्ट्रिक्ट लेवलवरनं मग त्या स्टेट लेवलला येतील आणि स्टेट वरनं ते नॅशनल लेवलला येतील. तर बेसिकली तो जो पायंडा आहे हे आधी फक्त ऑस्ट्रेलियामध्ये व्हायचं. हे आता महाराष्ट्राने ही सुरुवात केलेली आहे आणि त्याला आम्ही जे ओनर्स आहोत हे आम्ही त्याला सपोर्ट करतो. तर म्हणून मी म्हटलं, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की आपलं जे ग्राउंड आहे ते आता झोनल अकॅडमी झालेली आहे. तर झोन असल्यामुळे त्या मुली किंवा मुलं हे इथे येऊन प्रॅक्टिस करणार आहेत आपल्याकडे, आणि हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन घडवतं याला. वा, म्हणजे मला असं वाटतं की रत्नागिरी मधनं येणारे जे खेळाडू आहेत ते क्रीडा क्षेत्रात उत्तम काम करतायत, पण क्रिकेट क्षेत्रात त्यांना अजून काम करण्यासाठी तुम्ही आत्मविश्वास देताय, एक पाठबळ देताय. ॲब्सोल्युटली. त्याबद्दल अजून काय सांगू शकाल? नाही, आम्ही काय करतोय की आता रत्नागिरी जेट्स स्वतःचं एक अकॅडमी आहे. आता आपण रत्नागिरी जेट्सनी आता यांची टीम सिलेक्शन मॅचेसला, जसं क्लब्स असतात आपल्याकडे, वेगवेगळे क्लब्स आहेत ज्याच्या थ्रू मुलं मुली क्रिकेट खेळतात, तसं रत्नागिरी जेट्स 2 हे जिंकल्यानंतर, आपण 2 टायटल जिंकल्यानंतर आपण आपली एक टीम बनवलेली आहे ज्याच्यामध्ये आपले कोचेस आहेत. आपण इंटरनली सगळं ते असेसमेंट करतो त्यांचं आणि आपण मॅचेस खेळतो. ह्यावेळेला आपण फायनल पर्यंत आलेलो आहे. म्हणजे आपलं पहिला सीझन आहे आणि आपण डायरेक्ट रत्नागिरी जेट्स फायनलला आलेली आहे, विच इज अ व्हेरी रेअर थिंग. आणि आम्ही ॲज ओनर्स वी फील प्राऊड की आपल्या थ्रू ह्या टॅलेंट हंटिंग होत आहे आणि ती मुलं मुली त्या महाराष्ट्र लेवलला पोहोचू शकतात. आणि आमचा हा एम आहे की ते नॅशनल लेवलला पोहोचेल. आर यू प्राऊड ऑफ युअर टीम? Very, very proud. And the benefit of this is they get to play year round with each other, and that coordination shows on the field also. Absolutely. At the end of the day, cricket is a team game. You can see that they run between the wickets without even calling now. Right. So you know all these things show, and obviously it helps them promote themselves, their own life, their careers. They're not very worried about their future as every Indian in cricket is, because it's a very difficult thing to actually, you know, put your head towards and play all your life. So, you know, it gives them that hope. बरोबर. नाही, आणि T20 मॅच असो किंवा टेस्ट मॅच असो किंवा वन डे, आपल्याला माहिती की क्रिकेटच्या मैदानात पार्टनरशिप होणं किती महत्त्वाचं असतं. आणि आत्ता जे आपल्याकडे टीम ओनर झालेत त्यांची पार्टनरशिप खूप उत्तम चालू आहे असं वाटतंय. येस. म्हणजे एक स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर, तुमच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं कोणी कधी 6 मारायची, कोणी कधी 2 रन काढायचे, हे ठरलेलं आहे. वा, छान वाटलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे क्रिकेटच्या मैदानात, T20च्या मैदानात पॉवर प्ले हा फार एक मोठा महत्त्वाचा पल्ला असतो.
पॉवर प्ले म्हणल्यानंतर प्रेक्षक थोडेसे पाय मोकळे करतात. हो. मला असं वाटतं की टीम सुद्धा सगळी एकत्र येते, स्ट्रॅटेजी ठरवते, बॉलिंग टीम ठरवते की पुढच्या ओव्हर्स कोणाला द्यायच्या आहेत, बरोबर. कशा ओव्हर्स टाकणार आहोत आपण, ब्लॉक होल मध्ये टाकणार आहोत का बाउन्स करणार आहोत, कुठल्या बॅट्समनला कशा प्रकारचा बॉल टाकणार आहोत, फिल्डर्सलाही थोडासा आराम मिळतो. तसंच आपण पॉवर प्लेमध्ये आपण आत्ता जसं टीम स्ट्रॅटेजी डिसाईड करते, विचार करते, तसं विचार करायला आम्ही तुम्हाला थोडासा वेळ देणार आहोत. पण त्याचबरोबर तुमची पुढची पावलं काय असणार आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. थोडक्यात असं समजा की पॉवर प्ले म्हणजे रॅपिड फायर राऊंड आहे. हो. रेडी आहात का तुम्ही दोघं? ओके, रेडी. रेडी? येस. चला. माझं आडनाव वाघ आहे म्हणून प्रश्न विचारतो. तुमच्या टीम मधला वाघ किंवा वाघीण कोण आहे? आमच्याकडे सध्या तर स्मृतीच आहे जी सगळ्यात मोठी वाघीण आहे. संघातील आवडती बॅटर? स्मृती. मला असं वाटतं की हा प्रश्न मी विचारायलाच उगाच विचारला, माहिती होतं उत्तर. आप MPL का मत पूछो, इंडिया का पूछना, वर्ल्ड का पूछो स्मृति. संघातील आवडती बॉलर? मे बी नंदिनी सोनावणे. ओके. संघातील आवडती फिल्डर? गौतमी नाईक. वा. आता जे काही आयकन प्लेयर्स आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोणती आयकन प्लेयर तुमच्या टीम मध्ये तुम्हाला आवडली असती? गौतमी नायक इज गुड. शिवाली शिंदे चांगला आहे. जे बाकी टीम्स मध्ये आहेत बाकी त्यांच्यापैकी टीम्स कुठली? ते अनुजा पाटील इज अ गुड प्लेयर. ओके ओके. ऑक्शन मध्ये कोणत्या संघाची रणनीती तुम्हाला भावली किंवा आवडली? हमको कुछ अलाउड नहीं है. वी हैव अ टीम ऑफ प्रोफेशनल्स जो हमको सिर्फ बोलते पिकअप नाउ. ॲज ओनर्स बेसिकली ती स्ट्रॅटेजी जी आहे ती टीमचं जे कोचेस आहेत किंवा बाकीची मॅनेजमेंट आहे त्यांनी भरपूर स्टडी केलेलं आहे याच्यावर. बरोबर. सो ते स्टडी करून आणि त्यांनी ओनर्सला एक सांगितलेलं आहे की तुम्ही ह्याच्यात पडू नका. बरोबर. सो ॲज ओनर्स आम्ही त्या ह्याच्यात पडत नाही आणि जे काय ते सिलेक्ट करतात किंवा त्यांनी जे काय स्टडी केलं आहे किंवा नेट्समध्ये आधी त्यांनी काही प्रॅक्टिसेस घेतलेल्या आहेत त्याच्यावरनं त्यांनी ती टीम सिलेक्ट केली आहे आणि आम्ही त्यांना बॅक करतो. म्हणजे मला असं वाटतं की योग्य कामासाठी योग्य माणसाची निवड तुम्ही दोघांनी केलेली आहे आणि तेवढ्यात तुम्ही खुश आहात. खुश आहोत. येस. वा. ह्या वर्षी ऑरेंज कॅप कोणाला मिळेल? स्मृतीलाच मिळेल. पर्पल कॅप कोणाला मिळेल? पर्पल कॅप और बॉलर नंदिनी सोनावणे. वा. तुमचे जे काही आयकन प्लेयर्स आहेत त्यांचं वर्णन एका शब्दात करायचं असेल तर काय करा? दे आर द बेस्ट. दे आर द बेस्ट. या दे आर द बेस्ट. गो जेट्स. गो जेट्स. कुठल्या टीम विरुद्ध तुम्हाला फायनल मॅच खेळायला आवडेल? सी इसमें 3 ही टीम है, सो तीनों आफ्टर वी बीट ऑल 3 देन आई एम नॉट श्योर कि हु विल वांट टू बीट अगेन. आणि हा पहिला सीझन असल्यामुळे ना तो तेवढा जजमेंट अजून येत नाहीये. कदाचित हा प्रश्न आपण सेकंड सीझन मध्ये जास्ती संयुक्तिक होईल. बरोबर. मी पण हा सीझन अख्खा बघीन, माझा पण अभ्यास होईल. बरोबर. कारण का मी पुढच्या सीझन मध्ये अजून अवघड प्रश्न तुम्हाला विचार. तर पॉवर प्ले आपला संपलेला आहे. फार चांगलं ते पॉवर प्ले खेळलेत, उत्तम उत्तर दिले, त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. क्या बात आहे. वा वा वा. आता मला तुम्हाला असं विचारायचं की महिला संघासाठी तुम्ही कोणते प्रोग्राम्स किंवा जे आपण म्हणतो की इकोसिस्टीम जी तयार केलेली ती कशा प्रकारे तयार केली? इकोसिस्टीममध्ये सिम्पल आहे की जे कोचेस आहेत की आता आमच्याकडे जी इंडियाची एक कोच जी आहे ती आमची आता टीमची कोच आहे आणि दे हँडल द टीम. त्यांना माहिती आहे की इंटरनॅशनल लेवलला जशा हँडल करतो आपण मुलींना आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, बेसिक प्रॉब्लेम्स असतात ते हाऊ टू सॉल्व देम आणि त्यांना कसं ते टीम बॉन्डिंग करून ठेवायचं ह्याच्यावरती आपण जास्ती काम करतो. जेवढं टीम बॉन्ड होईल तेवढं परफॉर्मन्स चांगला होतो. म्हणजे हे सगळीकडेच, म्हणजे आपण कुठल्याही टीमला बघितलं वर्ल्ड वाईड हे सगळीकडे लागू होतं की जी टीम त्या दिवशी फुल्ली बॉन्ड असेल आणि एकत्र खेळतात त्या दिवशी ते जिंकतात. आपण तेच करतोय आणि ह्यांना घरची जास्ती आठवण येऊ नये किंवा अशा म्हणून आपण त्यांना थोडंसं एंटरटेन करून ठेवतो किंवा त्यांना काही गोष्टी आपण शिकवतो त्यांना. सो ह्या प्रकारे आपली टीम एकत्र राहते आणि ते एन्जॉय करतात. म्हणजे हा सगळा प्रवास आहे त्यांचा, तो प्रवास एन्जॉय करते. मला ऍक्च्युली एक प्रश्न आहे, म्हणजे जेव्हा टीम सगळ्या हॉटेलमध्ये राहत असतात हो तेव्हा रोज ग्राउंडवर येऊन त्यांना मला वाटतं रोज मॅचेस खेळायचे असतात, तर ते रिलॅक्स करायला काय करत असतात? गाणी ऐकतात, नाचतात, फिल्म्स बघतात, काय करतात? एव्हरीथिंग सगळं करतात. गाणी करतात, डान्स करतात, एकमेकांशी बोलतात, गप्पा मारतात,
क्रिकेट व्यतिरिक्त गप्पा मारतात. कारण थोडं त्यांना स्विच ऑन स्विच ऑफ करायला लागत असेल. ते हम that is कुछ very गेम्स important. भी ऑर्गेनाइज करते हैं, सो दे हैव अ गुड आउट ऑफ द फील्ड जिम सेशंस. राइट. एंड यू नो इनके लिए इम्पोर्टेंट ये भी रहता है कि उनके लिए फिजिकली नहीं सिर्फ मेंटली ऑल्सो वी आर हेल्पिंग देम. हमारे कोचेस जो है उनके फूड के साथ. राइट. सो दैट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. वा. सो आपल्याला माहिती आहे की मेन्स टीम तुमची जिंकत आलेली आहे आणि त्यामुळे असं होतंय का की थोडंसं विमेन्स टीमवरचं प्रेशर वाढतंय, असं होतंय? आय डोंट. आपण ते ऍक्च्युली तसं होत नाहीये, वाढत नाहीये. इनफॅक्ट त्यांना त्याच्यातनं इन्स्पिरेशन मिळते असं माझं म्हणणं आहे की 2दा ऑलरेडी ती टीम जिंकली आहे. त्याचं कारण काय आहेत की त्याच्या कारण अनेक आहेत की टीम बॉन्डिंग चांगलं आहे, अगेन कोचेस चांगले आहेत आपले, त्यांना ते त्यांच्यावरती जास्ती प्रेशर टाकत नाहीयेत प्लेयर्सवरती. ते त्यांच्यातलं जे बेस्ट आहे ते काढतं ते, त्याच्यामुळे त्यांना तेवढा प्रेशर नाहीये. आणि हे जिंकल्यामुळे त्यांना एक मला असं वाटतं पर्सनली की ते थोड्या रिलॅक्स पण आहेत की आपण वी आर इन गुड हँड्स, आणि त्याच्यामुळे ते परफॉर्म चांगलं करतील. आणि आपण हाही प्रयत्न करू की हे फर्स्ट जे WMPL आहे त्याचा आपण कप मिळवायचा प्रयत्न करू याच्यामध्ये. आपको क्या लगता है? सिमिलर आंसर है जो सर ने बोला. हमारा जो एनवायरनमेंट है उससे इंस्पिरेशन ज्यादा मिलता है क्योंकि चैंपियन एनवायरनमेंट है. ऐसे नहीं कि प्रेशर होगा बिकॉज द कोचेस हैव ऑलवेज डन द थिंग्स राइट, guided the boys in the right way. अभी the women are also very happy that they are in the same hands. क्योंकि हमारा जो vibes है, energy है, it's all that champion mentality. राइट. Yeah. मेरे पास एक सिचुएशन है, यू हैव टू गिव मी एन आंसर. थोड़ा फ्यूचरिस्टिक सिचुएशन है, बट मैं आपसे पूछना चाहता हूँ कि सपोज आपकी टीम अभी फाइनल्स में है, यू हैव टू मोटिवेट देम. हाउ विल यू मोटिवेट देम? आपके पास 60 सेकेंड है उनको मोटिवेट करने के लिए, कैसे मोटिवेट करें? I will tell them firstly that I cannot tell them how to play cricket. They play better cricket than I. That's why they are there and I am here. So they have to do that themselves. But what I can tell them as an owner is that I will be standing up over there and I will cheer y'all even if y'all drop a catch. Whatever y'all do, I'm here for y'all. That's all. And go out there and enjoy the game. राईट. मला तुम्हाला असं विचारायचं सर की ह्यांच्या विरुद्ध सिच्युएशन तुम्हाला आम्ही देणार आहोत. थोडीशी टीम समजा आजची मॅच हरली आहे, शेवटच्या बॉलला अपोजिट टीमनी 6 मारली आणि आपली टीम समजा आपण असं म्हणून आजची मॅच हरली आहे, असं होणार नाही, पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, तयारी पाहिजे मनाची. तर तुमच्याकडे जर 60 सेकंद असतील तर तुम्ही त्यांना कसं मोटिवेट करा? मी एवढं सांगेन ती जर फायनल असेल तर मी एकच सांगेन की पुढच्या सीझनमध्ये आपण जास्ती चांगलं खेळूया. आणि ती जर लीग मॅच असेल तर मी हे सांगेन की जे झालं ते झालं, जस्ट ड्रॉप इट आणि पुढच्या मॅचला आपण बाउन्स बॅक करूया. वा वा वा. म्हणजे रत्नागिरीची ताईगिरी व्हायलाच पाहिजे. वा, क्या बात आहे. आणि MCA सोबत एक फ्रँचाईज म्हणून काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता हे जर तुम्ही सांगितलं तर फार आनंद होईल. खूप चांगला, खूपच चांगला. आणि जे काय आता घडामोडी झालेल्या आहेत आणि जी काय आता एनर्जी त्या MCAच्या एपेक्स काउन्सिलमध्ये किंवा जे लिडरशिप त्यांच्याकडे आहे आत्ता, मला असं वाटतं की ते खूप सकारात्मक आहे या गेमसाठी. आणि कसं एकदम लोएस्ट विलेजमध्ये जाऊन सुद्धा टॅलेंट हंटिंग कसं करता येईल आणि महाराष्ट्र क्रिकेट कसं वरती आणता येईल आणि महाराष्ट्रातनं मुली इंडियासाठी कशा जास्तीत जास्त खेळतील ह्याच्यावरती त्यांचा आत्ता कल आहे सगळा. आणि त्याच्यासाठी हे इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलपमेंट चालू आहे आत्ता ती त्या दिशेने पहिलं पाऊल आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात महिला खेळाडू अजून पुढे येतील, खूप येतील. आणि नुसतं महिला, मला गॅरंटी आहे की क्रिकेट खेळण्यासाठी खूप उत्सुक. तुम्हाला मी एक सांगतो, तुम्ही छोट्या छोट्या गावात जरी आज गेला ना तरी तुम्हाला क्रिकेट खेळताना मुलं दिसतात. आणि त्यांना टीव्हीवरती हे गेम दाखवल्यामुळे आणि ते इन्स्पिरेशन मिळाल्यामुळे त्यांची अशी इच्छा होते की मी का जाऊ शकत नाही. बरोबर. आणि त्यांनाही असं वाटू शकतं की कधीतरी मीही दिसेन टीव्ही. एक्झॅक्टली. माझंही कौतुक. आणि आपण आज IPL मध्ये सुद्धा बघतो की IPL मध्ये जी काय प्लेयर्स आहेत जे छोट्या छोट्या गावातून आलेली आहेत. बरोबर. आणि त्यांना काहीही माहित नव्हतं, म्हणजे गाव सोडून त्यांना काही माहित नव्हतं, फक्त क्रिकेट खेळायची. आणि त्या टॅलेंटमधनं एक्झॅक्टली त्याच्यातनं एवढी चांगली प्लेयर्स आपल्याकडे आले आणि ते इंडिया खेळायला लागले. ते महत्वाचं आहे. सो हा जो प्रवास आहे MCAचा, हा प्रवास आत्ता हा जस्ट ही सुरुवात आहे मी असं म्हणेन. आणि पुढच्या 5 वर्षात आय एम 100% शुअर स्मृती मंदानासारख्या अनेक मुली ह्या इंडियन टीममध्ये खेळतील. युअर एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग विथ MCA? MCA has been great. They've really promoted this league, the cricket at the grassroots level. जैसे वो like sir said again, those young cricketers in all those small villages are getting a nice base to come. They've made it
a good league where people can come and watch for free, enjoy a good evening. So you know that these are the kind of things we need, because everybody cannot afford an IPL ticket to Bangalore and Chennai, but at least you can come and watch at such a high level where there's so much fun and there's noise and there's crowd and it's just a, it's a party over here. So people get to do that at very almost no cost, which is great. सर, आमची अशी खात्री आहे की रत्नागिरी जेट्सला सपोर्ट करणारा खूप मोठा जनसमुदाय असेल. त्यात लहान मोठे, स्त्रिया, पुरुष सगळे असतील. नक्कीच. तर जे रत्नागिरी जेट्सचे जे फॅन्स आहेत त्यांना तुमच्याकडनं एक स्पेशल मेसेज. गो जेट्स. येस. हमारे जो फैंस हैं, फर्स्टली थैंक यू कि आप हमको सपोर्ट करते हो. प्लीज करते रहना एंड विल नॉट लेट यू ऑल डाउन. त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांची जी टीम आहे, जसं मगाशी म्हणालो तसं तन मन धन अर्पण करून खेळणार आहे. आणि खरंच आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे, ज्या टीममध्ये स्मृती मंदाना आहे ती टीम कशी खेळणार. आणि फक्त स्मृती असं नाही, अनेक अप्रतिम महिला खेळाडू आहेत ज्या टीममध्ये. तर रत्नागिरी जेट्सचे जे टीम ओनर्स आहेत ते तरी भयंकर उत्सुक दिसत आहेत. मला तर असं वाटलं की ते सुद्धा मैदानात उतरून खेळू शकतील, एवढ्यात त्यांच्यात ऊर्जा आहे. आणि खूप चांगली गोष्ट आहे, कारण टीम ओनर्स तुमच्या टीमच्या पाठीमागे खूप खंबीरपणे उभे असणं गरजेचं असतं. आणि तसे तुम्ही उत्सुक आहात, खंबीर आहात. त्यामुळे रत्नागिरी जेट्सला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.